नाशिक जिल्ह्यातील लासलगाव उपमार्केट विंचूर येथे कांदा लिलावातील दरातील मोठ्या तफावतीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। शेतकऱ्यांच्या आरोपानुसार लिलावावेळी चांगल्या दर्जाच्या कांद्याला 800 ते 1400 रुपये प्रति क्विंटल दर दाखवला जातो, मात्र प्रत्यक्ष व्यवहारात त्याच कांद्याला केवळ 200 ते 300 रुपये दर मिळत आहे। खेडले झुंगे येथील शेतकरी निवृत्ती एकनाथ घोटेकर आणि दिलीप साहेबराव सदाफळ यांनी सांगितले की त्यांच्या कांद्याचा लिलाव 300 रुपये प्रति क्विंटलने पुकारला गेला, पण प्रत्यक्षात व्यापाऱ्यांनी तो माल 200 रुपये दराने घेतला। यामुळे व्यापारी वर्ग जाणीवपूर्वक दर पाडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। कांदा उत्पादनासाठी प्रति क्विंटल 800 ते 1000 रुपये खर्च येत असताना मिळणारा कमी दर हा शेतकऱ्यांच्या मोठ्या आर्थिक संकटात ढकलत आहे। वाहतूक, मजुरी आणि उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत चाललाय। शेतकऱ्यांनी शासनाकडे व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या गैरव्यवहाराची चौकशी करून बाजार समितीत पारदर्शक लिलाव प्रक्रिया राबवण्याची मागणी करत आहे। योग्य भाव मिळावा, अन्यथा आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी निफाड प्रतिनिधी उत्तम जाधव यांचा रिपोर्ट।